संडेला बजेट आणि बजेटच्या दिवशी मार्केटमध्ये खूप सारे मुवमेंट्स येतात. त्याच्यामुळे आपण निफ्टी, बँक निफ्टी आणि सेन्सेक्सचं एकदम डिटेल अनालिसिस करणार आहोत. ते सुद्धा टेक्निकल, ऑप्शन चेन काय म्हणते आणि विक्स नुसार किती मुवमेंट येऊ शकते, हे सर्व काही आपण तिन्ही इंडेक्सेसचं एकदम डिटेलमध्ये बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ एंड पर्यंत नक्की बघा. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर सुरुवात करूया निफ्टी पासून. निफ्टीचं टेक्निकल अनालिसिस बघायला गेलं तर सध्याला निफ्टीसाठी महत्वाचा लेवल आहे तो म्हणजे की 25,500चा आणि 24,970चा. का तर ह्या दोन लेवलच्या मध्ये सध्याला निफ्टी आहे. त्यामुळं निफ्टी ह्या लेवलच्या जवळ गेल्याच्या नंतर काय मुवमेंट घेईल हे बघणं फार महत्वाचं राहणार आहे. आणि त्यानंतर जर वरच्या साईडला बघायला गेलं तर 25,800चा आणि जर खालच्या साईडला बघायला गेलं तर 24,600चा लेवल महत्वाचा राहणार आहे. हे झालं टेक्निकल अनालिसिस नुसार लेवल्स, ते तुम्ही तुमच्या चार्टवर नक्की मार्क करून ठेवा. आणि जर आपण ऑप्शन चेनचा जर विचार करायला गेलं तर ऑप्शन चेन नुसार सपोर्ट आहे 25,200चा आणि 25,000चा. आणि जर रेजिस्टन्सचा विचार करायला गेला तर 25,400 आणि 25,500 हा दोन रेजिस्टन्स आहेत ऑप्शन चेन नुसार. आणि जर जर विक्सचा विचार करायला गेला तर विक्स म्हणते की मोठी मुवमेंट येणार नाही, फक्त 200 पॉईंटची मुवमेंट येणार आहे म्हणते. पण 200 पॉईंट म्हणजे 1% होते. विक्स नुसार जर बघायला गेलं तर सध्याच्या कंडिशनला निफ्टीमध्ये 1%ची मुवमेंट येऊ शकते. ती रेंज काय असणार आहे तर 25,131 ते 25,567 पर्यंतची रेंज आपल्याला बघायला भेटते. बँक निफ्टीचा आपल्याला टेक्निकल अनालिसिस बघूया. आणि बँक निफ्टीसाठी सर्वात महत्वाचा लेवल आहे 60,000चा. आणि जर खालच्या साईडला बघायला गेलं तर 59,300चा. ह्या दोन लेवलच्या मध्ये बँक निफ्टी आहे. आणि ह्या लेवलच्या जवळ गेल्याच्या नंतर बँक निफ्टी काय करते हे बघणं फार महत्वाचं आहे. आणि त्याच्यानंतर वरच्या साईडला जर बघायला गेलं तर 60,350चा लेवल महत्वाचा आहे. आणि जर अजून खाली बघायला गेलं तर 58,700चा लेवल फार महत्वाचा आहे. ह्या चार लेवलवर तुमचं नक्कीच लक्ष असलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर जर विक्स नुसार बघायला गेलं तर बँक निफ्टीमध्ये 512 पॉईंटची मुवमेंट दाखवत आहे. म्हणजेच की रेंज काय आहे तर 59,098 ते 60,122 ची रेंज दाखवतोय विक्स. आणि जर ऑप्शन चेन नुसार जर आपण सपोर्ट आणि रेजिस्टन्स काढायला गेलो तर रेजिस्टन्स आहे 60,000 आणि 60,500चा आणि सपोर्ट आहे 59,500 आणि 59,000चा. हे लेवल सुद्धा तुमच्या माइंडमध्ये नक्की असले पाहिजेत. चला तर आता बघूया सेन्सेक्सला. सेन्सेक्स साठी जर बघायला गेलं तर 82,750 आणि 81,700 हा लेवल फार महत्वाचे आहेत दोन्ही. ह्या लेवलच्या जवळ गेल्याच्या नंतर सेन्सेक्स काय करेल हे बघणं फार महत्वाचं ठरणार आहे. आणि त्याच्यानंतर जर वरच्या साईडला बघायला गेलं तर 83,400 आणि जर खालच्या साईडला बघायला गेलं तर 81,080 हा सुद्धा लेवल फार महत्वाचे आहे. त्यामुळं हे सर्व लेवल्स तुम्ही तुमच्या चार्टमध्ये नक्की मार्क करून ठेवा. आणि विक्स नुसार जर सेन्सेक्स मध्ये बघायला गेलं तर 707 पॉईंटची मुवमेंट दाखवते. म्हणजेच की 81,562 ते 82,976 पर्यंतची मुवमेंट दाखवते. आणि जर सपोर्टचा विचार करायला गेलं ऑप्शन चेन नुसार तर 82,000 आणि 81,500 आणि वरच्या साईडला रेजिस्टन्सचा विचार करायला गेलं तर 82,500 आणि 83,000 दाखवते. डिटेलमध्ये अनालिसिस केलेलं आहे. टेक्निकल अनालिसिस पण केलं, विक्स नुसार पण बघितलं आणि ऑप्शन चेन नुसार पण बघितलं. पण टेक्निकल अनालिसिसला सर्वात जास्त महत्व द्यायचं. आणि त्याच्यानंतर जे ऑप्शन चेन नुसार जे सपोर्ट रेजिस्टन्स आहेत तिथं काय होतंय हे बघणं सुद्धा फार महत्वाचं असतं. आणि विक्स ऑलरेडी आपल्याला सांगतोय की मोठी मुवमेंट येण्याची शक्यता कमी आहे म्हणून, कारण की 1%च मुवमेंट दाखवते विक्स नुसार. त्याच्यामुळे बजेटमध्ये फायनान्स मिनिस्टरने काहीतरी अनएक्सपेक्टेड घोषणा केली पाहिजे जेणेकरून मोठी मुवमेंट येईल. आणि असंच जर टेक्निकल अनालिसिस तुम्हाला जर शिकायचं असेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.